आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण भाग 11. त्यानंतर तांबड्या आजीने आजोबांच्या साप मारायच्या लोखंडी भाल्यावर पितळीचे घुंगरू बांधले आणि ती लाठी रूपाला दिली. आणि आजी रूपाला म्हणाली, रूपा, रात्री जर एखादा प्रसंग ओढवला तर तू ही लाठी जोरजोरात वाजवायला सुरुवात कर, म्हणजे मला कळेल. तांबडी आजी रूपासाठी रोज विठ्ठल भटांकडे फेऱ्या मारत होती आणि अंबाबाईकडे पदर पसरून एकाच्या रूपासाठी वर मागत होती. आणि सुंदर तांबड्या आजीचं सततचं मागणं अंबाबाईने ऐकलं आणि तिने रूपाला वर दिला. रूपाला होन्नावर गावातलं शिंपीकाम करणाऱ्या मुंज्याचं स्थळ विठ्ठल भटजींनी आणलं. हा मुंज्या उंच होता, एकटा होता आणि अनाथही होता. डाव्या पायानं किंचित अधू असलेला मुंज्या जरी लंगडत लंगडत चालत असला तरी तो अंगाने एकदम धडधाकट होता. मुंज्यात एक गुण होता, त्याच्यासारखा उत्कृष्ट शिंपी होन्नावरात दुसरा कोणी नव्हता. पण हा गरीब मुंज्या दुसऱ्याच्या दुकानात काम करून 4 पैसे मिळवत होता. अशा हातावर पोट असलेल्या मुंज्याला घर नव्हतं. चुलीवर काही शिजवून खायला मुंज्याजवळ चूलच नव्हती की गाडगी नव्हती. मग घरदार नसलेल्या मुंज्याला कुठला बाप आपली पोरगी देणार? विठ्ठल भटांनी जेव्हा होन्नावरच्या दुर्गेश भटाकडे रूपासाठी एखादा पोरगा बघायला सांगितलं तेव्हा त्यांनी मुंज्याचं स्थळ आणलं. मुलाची फक्त एक अट होती की लग्नात मुलगा काहीही घेणार नव्हता, फक्त नारळ आणि मुलगी, पण त्याला राहायला घर हवं होतं. आणि आमच्या रूपाचं तर मागे पुढे अंगण असलेलं भलं मोठं घर होतं. तांबड्या आजीने मुंज्याला पहिल्यांदा आपल्या घरी बोलवलं आणि रूपाला मुंज्या खूप आवडला. मुंज्यालाही ही नीटनेटकी पोरगी आवडली आणि दिवसरात्र पान चघळणारा मुंज्या आजीलाही पसंत पडला. मुंज्या रूपाची जोडी एकमेकांना योग्य अशी होती. मुंज्याला घर हवं होतं आणि चूल फुंकणारी पत्नी हवी होती, तर रूपाला कोणा पुरुषाचा बळकट आधार हवा होता. रूपाचं लग्न होन्नावरला न करता कुमठेलाच करायचं आजीने ठरवलं. अंबाबाईच्या देवळात 4 बुजुर्ग कुमठेकरांचा आणि गावचा सरपंच शेषाद्री यांच्या साक्षानं 4 तांदळाच्या अक्षदा डोक्यावर टाकून विठ्ठल भटांनी रूपा आणि मुंज्याचं लग्न लावलं आणि रूपा व मुंज्यानी नली आणि लतानं केलेले फुलाचे हार एकमेकांच्या गळ्यात घातले. झालं, रूपाचं मुंज्याचं लग्न झालं. रूपाची आणि एकाची जबाबदारी मुंज्यानं उचलली. रूपाचं देवळात लग्न लावलं. सरपंच शेषाद्री आणि कुमठेकर तिला आणि मुंज्याला आशीर्वाद देऊन आता गावजेवणाचा खर्च आपल्या बोकांडी बसेल म्हणून सगळे घाईघाईनं आपल्या घरी निघून गेले. माझ्या तांबड्या आजीने गावजेवण वगैरे काही केलं नाही. गावजेवण घालायला तिच्याकडे आणि रूपाकडे सुद्धा काहीही नव्हतं. पण आजीने त्या दिवशी रूपा आणि मुंज्याला देवळातून आपल्या घरी बोलवलं. घडी मटण रांधलं, वडे तळले, इडली केली, खीर शिजवली आणि आपल्या अंगणात रूपा आणि मुंज्याला जेवायला वाढलं. तांबड्या आजीने रूपाला आपलं एक नवीन लुगडं आणि एक सोन्याची साखळी दिली. हळदी कुंकू लावून तिला आशीर्वाद दिला. त्यावेळी रूपा आजीला धरून खूप रडली. तांबड्या आजीचं हे ऋण ती जन्मभर विसरली नाही. पुढे रूपानं तिला आधार देणाऱ्या आजीला आजीच्या एकटेपणी आधार दिला होता. शेवटपर्यंत तिला सांभाळलं होतं, पण ही फार नंतरची गोष्ट आहे. रूपा जेवण आटोपल्यावर मुंज्याला घेऊन आपल्या घरी गेली. मुंज्या आणि रूपानं एकाच्या पाया पडण्यासाठी त्या कोंडलेल्या खोलीचं दार उघडलं. मुंज्यासह ती एकाच्या खोलीत गेली. स्वतःशी बडबडणाऱ्या एकाचं लक्ष एकदा मुंज्याकडे गेलं. ती एकदम स्तब्ध झाली आणि पुढच्या क्षणी ती बाळ बाटी असं म्हणत मुंज्याकडे धावली. त्यांनी मुंज्याला घट्ट मिठीत घेतलं, धोधो रडत त्याला कुरवाळलं. तेव्हा अनाथ मुंज्या एकाच्या या अचानक मायेनं एकदम गहिवरला आणि अभावितपणे एकाच्या कुशीत आई आई करत जेव्हा मुंज्या शिरून रडायला लागला, त्या क्षणी वेडी शुद्धीवर आलेली होती. पण तिचं आपल्या रूपाकडे लक्षसुद्धा गेलं नाही. फक्त तिचा बाटी परत आला होता, हाच एक अत्यंत आनंदाचा क्षण एकाला त्यावेळी मिळाला होता आणि त्या आनंदाच्या क्षणी ती एकदम भानावर आली. एकदम मुंज्याचा हात धरून तांबडे तांबडे ओरडत ती आजीच्या कुंपणाजवळ आली.
माझ्या तांबड्या आजीनी कितीतरी वर्षानं एकाने तिला घातलेली तांबडे ही साद ऐकली. ती ही तीरासारखी कुंपणाच्या जवळ धावत आली. कुंपणाजवळ आलेल्या आजीला बघून एका एकदम म्हणाली, तांबडे अगं तू कुठं आहेस? अबं माझा बाटी परत आलाय. तांबडी आजी रडत म्हणाली, हो की ग एका, तुझा बाटी परत आला. तांबड्या आजीला एकाचा आनंदानं फुललेला चेहरा पुन्हा एकदा दिसला. जणू पूर्वीचे ते सगळे वाईट दिवस एका क्षणात गळून गेले होते आणि तिच्या चांगल्या एकाचा पुन्हा नव्यानं जन्म झालेला होता. तांबड्या आजीने बघितलं, एका भयंकर अशक्त झाली होती. तिचा मुंज्याला घट्ट धरलेला हात थरथरत होता, पाय कापत होते. तांबड्या आजीला एकाचं एकदम वाईट वाटलं. ती मागे असलेल्या रूपाला पुढे यायची खूण करत म्हणाली, एका ती बघ की तुझी रूपा. पण एकाचं रूपाकडे लक्षही नव्हतं. ती आपल्याच आनंदात तृप्त होती. त्याचवेळी एकानं मुंज्याचा हात पटकन सोडला आणि ती धावत आपल्या विहिरीजवळच्या नारळाच्या झाडाजवळ गेली. सर्वजण एकाकडे बघत असताना ती मागे वळाली. आजीला म्हणाली, तांबडे जरा थांब, मी बाटीला एक शहाळं काढून देते. आणि रूपानी मुंज्यानी तिला धरण्या अगोदर अशक्त एका भराभरा त्या उंच झाडावर चढली. तांबडी आजी एकदम ओरडली, अगं एका खाली उतर, रूपानं घरात शहाळी काढून ठेवली आहे. पण तोपर्यंत उशीर झाला होता. एका नारळाच्या झाडाच्या पार टोकाला पोचली होती. मुंज्यानं प्रसंग ओळखला. तो सुद्धा पटकन झाडावर चढायला लागला. रूपा आजी खालून ओरडत होत्या, पण वर पोचलेल्या एकाचं कोणाहीकडे लक्ष नव्हतं. ती एका शहाळ्याच्या जवळ गेली, पण शहाळं तोडायला तिच्याजवळ कोयताच नव्हता. म्हणून ती वेडी एका दोन्ही हातांनी धरून शहाळं ओढायला लागली आणि तिचा तोल गेला. ती वरून धपकन खाली पडली. ती सरळ विहिरीच्या काठावर. तांबड्या आजीला एका गोष्टीचं समाधान झालं की एका तिचा बाटी परत आला हे एक समाधान घेऊन गेली होती. एकाच्या पिंडाला कावळा पटकन शिवला आणि रूपा मुंज्याचा संसार सुरू झाला. सरपंच शेषाद्रीनं नारायण शिंपेच्या दुकानात मुंज्याला नोकरी मिळवून दिली. मग मुंज्या कुमठेकरांच्या बायकांच्या चोळ्या, कुमठेकरांचे सदरे, शर्ट, पोरींचे फ्राक, परकर, पोलकी शिवायला लागला आणि रूपाला बरे दिवस आले. मुंज्यानं आपल्या रूपाला खूप सुखी केलं होतं. रूपाला 2 मुलगे झाले, राघो आणि माधो. माधो रूपाचा दुसरा मुलगा अगदी बाटीसारखा झाला होता. रूपाची दोन्ही बाळंतपणं घरीच तांबड्या आजीच्या देखरेखीखाली झाली होती. रूपाचे दोन्ही मुलगे निरोगी होते, सशक्त होते. रूपा आपल्या भरल्या संसारात खूप तृप्त होती. दररोज चांगल्या मासळीची आमटी आणि उकड्याचा भात जेवताना तिचा मुंज्या तिला कपातून थोडी काजूची फेणी देताना हळूच तिच्या कानात म्हणत होता, घे ग रूपे, जीवाला बरी असते फेणी. आणि रूपासुद्धा हसत हसत ती दारू पिऊन मुंज्याच्या कुशीत गुडुप्प झोपी जात होती. तांबडी आजी रूपाचा फुललेला संसार बघून पुटपुटायची की आई, अंबाची कृपा एखाद्यावर झाली तर काळ्या दगडाला सुद्धा कोंब फुटतात. तांबड्या आजीचं हे म्हणणं अक्षरशः खरं होतं. ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याला कसलीही कमी जाणवत नाही. आणि म्हणूनच संत तुकडोजी महाराज म्हणतात, आम्रतनू मेहनतीनं ही न जागती, गवत वाढे न पेरता. आम्रतरू मेहनतीनं ही न जगती, गवत वाढे न पेरता. देवाच्या कृपेने सर्व फळते फुलते, फक्त आपण चांगले वागून देवावर विश्वास ठेवावा. आपल्या रूपाचं घर तांबड्या आजीनं बसवून दिलं आणि आता तिला शकूच्या लग्नाची घाई झाली होती. त्यावेळी यशा इंग्लिश स्कूलमध्ये येसफेस शिकत होता. आजीला आपल्या या येसफेस शिकणाऱ्या पोराचं फार कौतुक. तांबड्या आजीचा रघु मात्र फक्त 5वी शिकला आणि मुंज्याबरोबर नारायण शिंपेच्या दुकानात बसून शर्टाची काजं बटणं लावायला लागला. रघुला शिक्षणात अजिबात रस नव्हता. तांबड्या आजीने किती सांगितलं की रघु निदान 7वी पूर्ण कर, पण नाही. तशा आजीच्या सगळ्या पोरी 7वी पास झाल्यावर घरीच बसल्या होत्या, पण रघु फक्त 5वी पर्यंत शिकला. तांबड्या आजीने त्याला कितीही सांगितलं तर तो पुन्हा म्हणून काही शाळेत गेला नाही. लहानगा रघु नारायणाच्या दुकानात शिंपी काम करून आपल्या आईच्या हातावर 4 दिडक्या ठेवायला लागला
आणि तांबडी आजी देखील तो आणि त्याचं नशीब असं म्हणून गप्प राहिली. पुढे मुंज्याकडे रघु सर्व शिवणकाम झटापटा शिकला आणि उत्तम शिंपी झाला. तांबड्या आजीच्या शकूचं वय वाढत होतं, तसा तिचा घरातला त्रास सुद्धा वाढत चालला होता. आता आता तर ती सरळ रूपाला शिव्या देऊन सतत आपल्या आईला म्हणायची, घरात आपल्या पोरी कुजल्यात तरी दुसऱ्याचे संसार बसवून द्यायला माय तुला जमतंय. तुला रूपाला सोनसाखळी करता आली, तिच्या लग्नाला मटणवडे केले, पण आम्हाला कधी हे करून खायला घातलं का? तांबडी आजी बिचारी यावर काही बोलायची नाही. ती सरळ विठ्ठल भटाकडे जायची आणि म्हणायची, विठ्ठल भटानो काहीतरी करा आणि माझ्या शकूला एक स्थळ आणा. आता कुमठ्यात सगळ्यांच्या अंगणात तांबड्या आजीच्या शकूच्या गुणांचं आणि रूपाचं कोंबडं आरवलेलं होतं. त्यामुळे कुमठ्यातनं शकूला एकही स्थळ येत नव्हतं. तशी थोडी स्थळं कुमठ्यात होती, पण त्यांनी चक्क ती हिडिंबा नको म्हणून शकूला नाकारलं. तांबड्या आजीनी शेवटी विठ्ठल भटांना घेऊन 4 घरं सोडून असलेल्या मार्तंड कुमठेकराच्या मोठ्या मुलाला शकूसाठी विचारलं. मार्तंड कुमठेकराचा मोठा मुलगा राजाराम उंच होता, थोडा अशक्त होता, तसा तो थोडा तोतराही बोलायचा. पण मार्तंडाचं घर मात्र खातं पितं होतं. 4 नारळाच्या बागाचं उत्पन्न घरात येत होतं, शेतात तांदूळ पिकत होता, गोठ्यात भरपूर दुभती जनावरं होती. आणि मार्तंडला राजाराम हे एकच अपत्य होतं. त्यांनी आणि त्याच्या पत्नीनं आपल्या या बावळ्या पोराला अगदी गुळाचा गणपती करून वाढवलं होतं. आजीला वाटलं की राजारामा थोड्या उणिवा असल्या तरी शकूला मार्तंडाच्या घरात खायची प्यायची कमी पडणार नाही. त्यात अर्धवट राजाराम धूर्त शकूच्या मुठीत कायम राहील. मार्तंड शकूला नाही म्हणणार नाही हा आजीला विश्वास होता, पण झालं भलतंच. मार्तंड कुमठेकरांना आजीची थोडी देखील भेडबाड न ठेवता आजीला सरळ सुनावलं. तो म्हणाला, तांबडे माय आता मी बोलू नाही, पण स्पष्ट बोलतो. तुझी शकू पैलवान, माझा राजाराम म्हणजे तिच्यासमोर एक सुकलेल्या लाकडाची काठी. तुझी शकू त्या काठीला एका रात्रीत मोडून टाकेल. तू बाई दुसरं एखादं घर बघ. तांबड्या आजीच्या हातून ते मार्तंडाच्या राजारामाचं स्थळ गेलं. तसं बघता राजारामाच्या मानानं शकू कितीतरी उजवी होती, पण बोलायचं कोणाला? त्यावेळी तांबडी आजी घरी येऊन अगदी गप्प बसून राहिली. ज्या गावात शकूचे गुण माहिती नव्हते, अशा विठ्ठल भटांनी आणलेल्या थोड्या स्थळांना शकूचा बारीक डोळा आडवा आला. तांबड्या आजीनी नंतर शकूला अंबाबाईच्या पायावर घालून, माते आंबे तुला साडी चोळी नेसवीन, या डोळे फुटकीचं लग्न जमव असं म्हणून साकडं घातलं आणि ती शकूसाठी स्थळाची वाट बघत बसली. महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने सुद्धा गेले, पण विठ्ठल भट काही आजीकडे फिरकले नाहीत. आणि एका सुप्रभाती आजीला स्वप्न पडलं की शकू सुरय भातानं मटणाच्या आमटीनं जेवतीये, तळलेल्या रावसाचे तुकडे खातीये. आजीने उठून आत जाऊन बघितलं तर शकू रावणासारखा पाय पसरून घोरत पडली होती. तांबडी आजी शकूला बघून बाहेर आली आणि त्याचवेळी विठ्ठल भट तांबडे माय करत तिच्या अंगणात आले आणि म्हणाले, तांबडे माय, अगं शकूला चांगलं स्थळ आलंय हो. मुलाचं नाव दामोदर, मिरजेचा आहे मुलगा, रेल्वेत तिकीट मास्तरचं काम करतो. एवढं बोलून विठ्ठल भट थांबले. तशी तांबडी आजी म्हणाली, भटानो अगोदर बसा, चहा प्या. विठ्ठल भट घाईघाईत म्हणाले, तांबडे माय बसायला वेळ नाही, नवरा मुलगा 11 वाजता इथे येणार आहे शकूला बघायला. मग तांबडी आजी सुद्धा चहाच्या भानगडीत न पडता विठ्ठल भटाला म्हणाली, पण विठ्ठल भटानो त्या पोराची थोडी माहिती सांग. आणि हे सांगताना तांबड्या आजीला आपलं ते सकाळचं स्वप्न आठवलं. विठ्ठल भट उभ्या उभ्या म्हणाले, तांबडे माय, दामोदर पंत मूळचे कोकणातले, पण त्यांचे वडील नोकरीमुळे मिरजेत स्थायिक झाले आणि त्यांनी तिथं स्वतःचं घर सुद्धा बांधलं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर दामोदर पंत एकटेच कसे तरी राहत होते, पण ह्या वर्षी त्यांना कर्तव्य आहे. मुलगी दिसायला कशी असली तरी ती निरोगी हवी, सुगरण हवी, ही फक्त त्यांची अपेक्षा. तांबडे माय, यावेळी शकूचं जमेल असा माझा अंदाज आहे हो. आता तुम्ही मुलाला बघा आणि काय ते ठरवा. मी निघतो देवळात. मुलगा आला की नंतर त्याला घेऊन सरळ येईन इथे. आणि एवढं बोलून विठ्ठल भट घाईघाईत निघून गेले. आजीनी नंतर वेळ न घालवता भराभरा घर आवरलं. शकूला नलिनी आणि लतानं जरा नीट सजवलं.
रूपासुद्धा तांबडे आजीच्या घरी आली. तिने पटापटा शिरा केला, पोहे केले आणि सगळी तयारी करून तांबडे आजीचं घर दामोदर पंतांची वाट बघायला लागलं. बरोबर 12:30 वाजता विठ्ठलभट दामोदर पंतांना घेऊन आले. आजीने अंगणात चटई घालून ठेवली होती. मुंजा पुढे झाला, दामोदर पंतांचं स्वागत केलं आणि विठ्ठलभट आणि दामोदर पंत बसल्यावर काय बोलावं हे न सुचून मुंजा दामोदर पंतांना म्हणाला, तुमचा शर्ट चांगला शिवलाय. दामोदर पंत हसले आणि म्हणाले, आपण काय शिंपी काम करता का? आणि मुंज्यानी मान हलवली. तेव्हाच मुंज्याकडे बघत विठ्ठलभट घाईघाईने दामोदर पंतांना म्हणाले, हे तांबड्या माईचे शेजारी येतो, म्हणजे तांबड्या माईचे मानलेले जावई. आणि तेव्हा शकू चहा आणि पोह्याच्या बशा घेऊन बाहेर आली. तिच्याबरोबर आजी आली. आजीने बघितलं तर दामोदर पंत एकदम पाप्याचं पितर होते. अत्यंत मृदू बोलणारे दामोदर पंत हातापायाच्या बारीक काड्या असलेले मध्यम उंचीचे होते. त्यांचे पिवळसर दात किंचित बाहेर आले होते आणि ते काहीही बोलताना त्यांच्या बाहेर आलेल्या घशाची घाटी वर खाली होत होती. उभे बारीक तेल चोपडलेले केस आणि त्यांना येणारा सततचा घाम हे बघून तांबड्या आजीला आधी दामोदर पंतांची किळस आली. एखाद्या चहाच्या कपातून मेलेली माशी काढावी ना, तसे ते तांबड्या आजीला त्या क्षणी वाटले होते. नाही म्हणायला तांबड्या आजीला त्यांची एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे दामोदर पंतांचे डोळे. त्यांचे डोळे लहान मुलासारखे भाबडे होते, निष्कपटी होते. त्यांच्या स्वच्छ अंतःकरणाचा ठाव ते डोळे सांगत होते. एखाद्याचे इतके नितळ डोळे आजी पहिल्यांदा बघत होती. तरी देखील तांबड्या आजीनं लगेच आपली मान झटकली, मनात म्हणाली, याचे डोळे काय चाटायचे? अरे पुरुषांनी थोडं तरी पुरुषासारखं असावं, पण हे सोंग तर पार कामातनं गेलंय. आणि तांबड्या आजीला जाणवलं की हे सोंग घरात सुद्धा कोणाला आवडलेलं नव्हतं. तांबड्या आजीने रूपाकडे बघितलं आणि रूपानं नाही अशी मान हलवली. पण आमच्या दामोदर पंतांना आडदांड शकू एकदम आवडली. आपली किरकोळ तब्येत त्यांना ठाऊक होती, निदान आपल्या होणाऱ्या पत्नीनं तरी धडधाकट असावं ही त्यांची अपेक्षा होती. म्हणजे आपली होणारी मुलं तरी सशक्त होतील असं त्यांना वाटत होतं आणि त्यांच्या अपेक्षेत शकू बसत होती. तांबड्या आजीने विठ्ठल भटाकडे बघितलं, ते मान खाली घालून बसले होते. तांबड्या आजीने नंतर स्वतः निर्णय घेतला की या स्थळाला उगाच ताटकळत न ठेवता आत्ताच स्पष्ट नकार देऊन टाकावा. आणि तेव्हाच ते मरतुकडं आपल्या खणखणीत आवाजात म्हणालं, तुमची मुलगी शकुंतला मला पसंत आहे. माझं 4 खाणाचं घर आहे, मागे विहीर आहे, विहिरीजवळ 4 नारळाची झाडं आहेत आणि 1 पेरूचं झाड आहे. घरात सगळं काही आहे. मी रेल्वेत कामाला आहे, मला रेल्वेत पगार चांगला आहे. मी तुमच्या मुलीला माझ्याकडून होता होईल तेवढं सुखी ठेवीन. आता तुमचा निर्णय सांगा. तांबडी आजी दामोदर पंतांच्या स्पष्ट बोलण्यानं जरा अडखळली, पण नंतर शांतपणे म्हणाली, दामोदर पंत, मी स्पष्ट बोलते, क्षमा करा. परंतु राम सीता, शंकर पार्वती, विष्णू लक्ष्मी यांच्या जोड्या एकमेकांना शोभत होत्या. जर जोडी शोभली नाही तर लग्नाला काही अर्थ उरत नाही हो. हुशार तांबड्या आजीनं अतिशय सुरेख पद्धतीनं आपला नकार दामोदर पंतांना कळवला होता. दामोदर पंत निराश होऊन म्हणाले, म्हणजे आपला नकार आहे तर ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आणि विठ्ठल भट आणि दामोदर पंत जाण्यासाठी उठलेच होते तर शकू तीरासारखी अंगणात आली आणि तांबड्या आजीकडे बघत म्हणाली, माय, मी यांच्याबरोबर लग्नाला तयार आहे. मी सांभाळीन त्यांना. वाईट वृत्तीच्या शकूचं लग्न चांगल्या दामोदर पंतांबरोबर झालं. शकू मिरजेला निघून गेली. शकू निघून गेली आणि आजीनी आणि तिच्या घरानं सुटकेचा निश्वास टाकला. वास्तविक शकूला दामोदर पंत अजिबात म्हणजे अजिबात आवडलेले नव्हते. त्यांच्यापेक्षा कोमठ्यातला प्रत्येक तरुण देखणा होता. पण शकू आता आपल्या सुंदर आईला, सुंदर बहिणींना आणि विशेषतः आईच्या जेवणाला फार कंटाळली होती. रोज चांगलं चुंगलं खावं, नेहमी चित्रपट बघावेत, हे असलं या घरात काही म्हणजे काही नव्हतं ना. साधा आंब्याच्या जत्रेला तिला गोल पाळण्यात बसायला तिच्या आईने तिला कधी पैसे दिले नाहीत. नेहमी तिची आई घरात पैसे नाहीत, पैसे नाहीत अशी रड करायची, भिक्कारडी आई.
आणि म्हणून शकूनं विचार केला, आपलं लग्न नली आणि लता असताना काही जमणार नाही, निदान हे मरतुकडं तरी आपल्याला खायला प्यायला देईल. आणि म्हणून तिने स्वतः पुढाकार घेऊन हे लग्न हो म्हणून सांगितलं. तांबड्या आजीची शकू मिरजेत आली. तिला ते गिजबजलेलं मिरज फार आवडलं. या शहराला कोमठ्याचा मेलेला थंडपणा नव्हता. शकूचं घर बाजाराच्या जवळ पण रेल्वे स्टेशनपासनं थोडं लांब होतं. शकूच्या ऐसपैस 4 खणी घराला पुढे मागे अंगण होतं. शकूच्या घराला शेजार नव्हता. फक्त समोरचा रस्ता ओलांडला की अगदी समोर एक छोटं घर होतं, पण तेही आता बंद होतं. शकूच्या घराचा दिवाणखाना मोठा होता. 4 आराम खुर्ची, टेबल त्या दिवाणखान्यात ठेवलेलं होतं. त्यानंतरच्या खोलीत 2 आरशाची कपाटं होती. तिथे सुद्धा टेबल खुर्ची ठेवली होती आणि कपडे अडकवण्यासाठी खुंट्या मारलेल्या होत्या. त्या खोलीच्या जवळची खोली झोपण्याची मोठी खोली होती. त्या खोलीच्या मधोमध मोठा लाकडी सागवानी पलंग होता. पलंगाला मच्छरदाणी लावली होती. तिथे टेबलावर पाण्याचा जग होता, पेला होता. पलंगाजवळ खिडकी होती. छतावर पंखा फिरत होता. शकूला सगळ्यात तिचं माझघर आवडलं. तिच्या माहेरसारखंही माझघर काळोखं, थंड नव्हतं, तर ह्या माझघरात भरपूर प्रकाश येत होता. चुलीजवळ धूर जायला खिडकी होती. इथे एकही मातीचं मडकं नव्हतं, तर इथे सगळी तांब्या पितळेची भांडी भरलेली होती. तिच्या देवघरातले देवसुद्धा अस्सल पितळेचे होते. माझघरात पितळेचे डबे फळीवर नीट मांडून ठेवले होते, पण आत्ता ते सगळे रिकामे होते, कोणाच्या तरी येण्याची वाट बघत. शकू माझघरातनं दुसऱ्या खोलीत गेली आणि भयंकर खुश झाली, कारण तिथे छान नवी कोरी लुगडी ठेवली होती. कपाटाच्या आरशाजवळ पावडर, कुंकू, फणी, काजळाची डबी सुद्धा होती. शकू आपलं घर बघून काय करू आणि काय नको असं करायला लागली. त्या दामोदरपंत तिला म्हणाले, शकू, मी 15 दिवसांची मधुचंद्रासाठी रजा घेतली आहे बरं. बाबडी शकू एकदम म्हणाली, अहो मधुचंद्र, ही कुठली मिठाई, मला लवकर द्या. हसत हसत दामोदरपंत म्हणाले, देईन देईन, पण थोडी रात्र होऊ दे. आज कधी नाही ते दामोदरपंत रंगात आले होते. कोमठ्याची भाबडी शकू त्यांना खूप आवडली होती. शकू नंतर मागे अंगणात गेली. तिथे विहिरीला रहाट होता. विहिरीच्या जवळ पत्र्याच्या टोपलीचा संडास होता. इथं कोमट्यासारखं उड बस तांब्या घेऊन खडकाच्या आड पळावं लागत नव्हतं. शकूनी विहिरीत डोकावून बघितलं. विहिरीत मोठे काळे मासे होते. एक कासव वर येऊन तिच्याकडे डोकवत होतं. दुपारी शकूला घेऊन दामोदरपंत बाहेर फिरायला गेले. त्यांनी पहिल्यांदा शकूला सगळं मिरज फिरवून दाखवलं. हॉटेलात नेऊन तिला वेगवेगळे चमचमीत पदार्थ खायला घातले, आईस्क्रीम खायला घातलं. ती मागेल ते दामोदरपंतांनी तिला घेऊन दिलं आणि शकू भयंकर खुश झाली. कारण हे असं जीवन तिला हवं होतं. नाही तर मेल्या त्या कोमठ्यात कधी नीट चमचमीत खायला सुद्धा तिला मिळत नव्हतं. शकूला आणखीन एका गोष्टीचं समाधान झालं होतं, आणि ते म्हणजे तिच्या घराच्या जरा वळणावर थोडं चालल्यावर थिएटर होतं. इथे मिरजेत जे जे शकूला हवं होतं ते सगळं काही होतं. दररोज रात्री दामोदरपंत भरलेल्या अंगाच्या शकूला हलके जवळ घेत, तिच्या चोळीची गाठ सोडत, तिच्याशी गुलूगुलू बोलत, तिची चुंबनं घेत. शकूला हाडकुळ्या का होईना, पण पुरुषाच्या पहिल्या वहिल्या स्पर्शानं ती नखशिखांत मोहरून गेली होती आणि थोडा वेळ का होईना प्रणयाची गोडी चाखायला लागली होती. शकू आपल्या कोमठ्याला, आपल्या आईला, आपल्या भावंडांना पूर्णपणे विसरून गेली होती. शकूचे दामोदरपंत स्वभावानं मायाळू होते. दुसऱ्यांच्या भावना त्यांना पटकन जाणवत होत्या. आता शकूच्या येण्यानं त्यांच्या वाळवंटी आयुष्यात थोडी मायेची हिरवळ आली होती. घरी आपली कोणीतरी वाट बघतंय ही एक भावना त्यांना पराकोटीचं सुख आणि शांती देत होती. लवकरच दामोदरपंत शकूच्या ताटाखालचं मांजर झाले आणि हळूहळू त्यांच्यासह सगळ्या घराचा ताबा शकूने आपल्या हातात घेतला. पण तरीसुद्धा तो तिला नीट सांभाळता येत नव्हता. कधीकधी आपणच आपलं सुख घालवतो ना, तसं शकूनं केलं. दर महिन्याला दामोदरपंत थोडे पैसे बँकेत भरत, बाकीचा पगार शकूच्या हाती देत. शकू आता नेहमी सुराई तांदळाचा भात आणि मोठी मासळी आणून आमटी करत असे. रावसाचे मोठमोठे तुकडे ती मसाला लावून तेलात तळून काढत असे आणि हा सगळा स्वयंपाक करताना ती आपल्या तांबड्या आजीला शिव्या देत राही.
एकदा दामोदरपंत तिला म्हणाले, की "शकू, तुझी आई जरा वेगळ्या रूपाची आहे." शकू भयंकर चिडली आणि म्हणाली, "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? माझी आई सुंदर आहे, फार सुंदर आहे असंच ना? पण ती दिसते तशी नाही हां. ती देवाचार आहे. तिचे निळे डोळे माणसांना खातात. म्हणून आपण तिच्या घरी कधीही जायचं नाही, लक्षात ठेवा." आणि बिचारे दामोदरपंत काहीही न समजून शकूकडे बघत गप्प राहिले. त्यांना एवढं मात्र कळलं, की शकूला कधी आपल्या माहेरच्या माणसांबद्दल बोललेलं आवडत नाही. म्हणून त्यांनीही नंतर कधी तिच्या घराचा विषय तिथे काढला नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण ही कादंबरी. आज 11वा भाग तुम्ही ऐकलात. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.